नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? जय श्रीराम। आज आहे 22 जानेवारी। आपले राम लल्ला तिथे त्यांची प्रतिष्ठा होणार आहे अयोध्यामध्ये। तर मग आता प्राण प्रतिष्ठा होणारच आहे। सर्वजण एक्साइटेड आहेत की नक्की आज काय होणार आहे। आणि खरंच एक मनापासून भारी वाटते, कारण माझ्या वडिलांनी कारसेवकाची एक भूमिका तिथे बजावली होती। आज ते नाहीये तिथे प्रत्यक्षात, पण त्यांना खऱ्याईने म्हणजे खूप आनंद होत असेल त्यांच्या आत्म्याला की आज आपलं राम मंदिर तिथे बनलेलं आहे। आणि नक्कीच एकदा आपण राम मंदिरला लवकरच जाऊया। आता मोदींनी आपल्याला आवाहन केलंय, पीएम मोदींनी, की सध्या तिथे येऊ नका, थोडं अवघड होईल म्हणजे व्यवस्थेचं। तर त्यामुळे आता आपण नाही जायचं, पण आपण लवकरच जाणार आहोत। आणि हे आहेत आपले मंडळी मागे सगळे, तुम्ही बघू शकता। यू कॅन फील द पॉवर, म्हणजे यार काय सर्वांमध्ये काय पॉवर आहे एक, नाही का? आणि काय मग कार्तिक दा काय सांगशील? आमच्या इथं वातावरण भक्तिमय झालेलं आहे पूर्ण संपूर्ण। आता आम्ही पण सकाळपासून तयारीला लागलेलो आहे। फटाके, गुलाल, रांगोळी वगैरे काढण्यात आलेली आहे आपल्याकडं। आणि मागील 2 दिवसापासून आम्ही झेंडे वगैरे ही तयारीत लागलेलो आहे। उत्सव तर 2 दिवस आधीपासून सुरू झाला आहे। हे फक्त आता आज खूप महत्त्वाचा दिवस आहे म्हणून आज तर जोरदारच करणार आहे आम्ही। अगदी खरंय। आणि आपल्या सोबत आहेत बाबू दादा। तर काय दादा काय सांगणार मग? फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना जय श्रीराम। आणि रामाच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला सर्वांना परत एकदा रामाने सगळ्यांना एकत्र आणलेले आहे। आणि या मंगलमय प्रसन्न दिवशी सगळ्यांना त्यांनी एकजूट करून सगळ्यां थ्रू एक थोडीशी दिवाळी आपण साजरी करतोय। अगदी खरंय, सर्वात मोठी दिवाळी आपण सेलिब्रेट करू। आणि सर्व माझे हिंदू भगिनी आणि भावांना जय श्रीराम। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। तर मित्रांनो, हा आहे हृदयनाथ। ह्याचं वय फक्त 8 वर्ष आहे। आणि या आपल्या मित्राला रामरक्षा पाठ आहे, अथर्व शीर्ष पाठ आहे, हनुमान स्तोत्र पाठ आहे। याच्याकडून ही गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे। तर हृदयनाथ, आम्हाला थोडीशी काही श्लोक जर तू सांगू शकतोस का रामरक्षाचे? दाखव बरं सांगून। अशी रांगोळी तुम्ही बघू शकता मित्रांनो। इथे आता उभे आहेत ओआसिस स्वामी। काय दादा काय वाटतंय मग? अरे खूप मस्त वाटतंय, काय सांगू तुला। अशी वाईब कधी पूर्वी आली होती का? नाही कधी नाही। आज अख्ख्या पुण्यात फक्त भगवा झेंडे आणि भगवा रंग हाच दिसतोय आम्हाला। आणि सगळीकडे जल्लोषच जल्लोष आहे। जल्लोष कसा आहे तुम्ही बघू शकता, लाइटिंग वगैरे मस्त एकदम। आणि अतुल भाई आहेत आपल्या सोबत आता। काय मग दादा काय सांगणार, कसं वाटतंय? ऑफिस सोडून आलाय घरी, ऑफिस अर्धच सोडून आलोय, कारण की आजचा दिवस आहे हा, परत आपल्या आयुष्यात काय हा येणार नाही। त्यामुळे हा क्षण अनुभवायचा आहे, जगायचा। आपला दीपोत्सव इथे सुरू होणार आहे, तुम्ही मागे बघू शकता। थोड्याच वेळामध्ये आता आरती पूर्ण झाल्यानंतर आपण आपला दीपोत्सव आता सुरू करणार आहोत। तर कसा असेल दीपोत्सव हे दाखवतो। आणि मला खऱ्या आहे खूप सांगतो, म्हणजे आनंद होतोय एकदम। मला काय बोलू आणि काय नाही असं झालंय आता। म्हणजे काय किती आपण हे करणार ना, एक्सप्रेस ते करूच नाही शकत। म्हणजे मी एवढा जास्त आनंद होतोय मला की आपलं आज मंदिर चांगल्या प्रकारे बनलेलं आहे।
संभाजी महाराज की जय, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, सत्य सनातन हिंदू धर्म की जय श्री राम, जय श्री राम। का सबूत मांग रहे थे, राम पैदा ही नहीं हुए, वो कहाँ चुप गए। देखो अब सब अंबर में पूरा सनातन झूम रहा है, सिर्फ राम राम और राम देखो आपके सामने है। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम। राम मंदिर सिर्फ मंदिर नहीं, वो राष्ट्र मंदिर है। जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम।